नमस्कार मित्रांनो, मार्केट मंथन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपलं सेशन जे होतं, जसं आपण काल ओव्हरऑल डिस्कस केलेलं होतं, की मार्केटमध्ये एक सेल ऑफ येऊ शकतो आणि रेंज बाउंड मार्केट राहू शकतं. तर आपण त्या लेव्हल्स डिस्कस केलेल्या होत्या. जर तुम्ही आपलं जे कालचं प्रिव्हियस जे सेशन होतं, त्यामध्ये जर तुम्ही एक्झॅक्ट बघितलं असेल, तर मार्केटचा हा जो लो आहे, तो मार्केटचा लो कुठल्या लेव्हलला आलेला होता, एक्झॅक्ट ती रेंज आपण मार्क केलेली होती. तो सपोर्ट आपण मार्क केलेला होता, ते तुम्हाला कालच्या सेशनमध्ये दिसून जाईल. ठीक आहे. आता येणारं जे सेशन आहे, आता आपले 2 दिवस सुट्टी आहेत, वीकेंड आहे. तर आजची तुमची 13, 14 आणि 15 2 दिवस सुट्टी आहे. 16 तारखेसाठी आपण आज निफ्टीचा अनालिसिस करून घेऊ. त्यासोबत काही जे इम्पॉर्टंट गोष्टी असतील त्या आपण डिस्कस करून घेऊ. नंतर सिल्वर आणि गोल्डमध्ये थोडीफार रिकव्हरी आपल्याला दिसते, जी पॅनिकनेस तयार झाला होता. काल सिल्वर 10% डाऊन होतं आणि साधारण 3 ते 4% गोल्ड काल सेलिंगमध्ये आपल्याला बघायला मिळालं. पण ओव्हरऑल आता मार्केट एक एक 2% आसपास कुठेतरी रिकव्हरी करत आहे आणि कुठून रिकव्हरी करते ते सुद्धा तुम्हाला मी येणाऱ्या सेशनमध्ये पुढे सांगतो दाखवतो. ठीक आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. डिस्क्लेमर देऊन देतो. आपण ज्या डिस्कस करतोय लेवल्स, त्या आपण फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी करतो. त्यामध्ये कुठली बाईंग आणि सेलिंग आपण रिकमेंड करत नाही. तर जर तुम्ही बघितलं तर आपण वन डेच्या टाइम फ्रेमवर येऊ. वन डेच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करून देतो. ज्या गोष्टी ठीक आहे, ह्या लेवल्स ज्या आहेत त्या तुम्ही आता सध्या बघू नका. ठीक आहे. आता सध्याला आपण ह्या गोष्टी डिस्कस करून घेऊ. आय थिंक त्या लेवल परत येऊनच जातील. हरकत नाही. चला, आल्या. तर आजच्या मार्केटच्या सेशनमध्ये मार्केटने आजची जी क्लोजिंग दिलेली आहे ती 25,471 ची क्लोजिंग दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे 25,500 ची क्लोजिंग आपल्याला मिळालेली आहे त्याच्या खालच्या साईडला. ठीक आहे. आता ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर कालच्या सेशनमध्ये मी डिस्कस केलेलं होतं की एक फर्स्ट कॅन्डल, सेकंड कॅन्डल रेड आहे. हा लो निघाला तर आपण एक बिअरिश साईडला ट्रेड करायला सुरुवात करून देणार आहोत आणि ओव्हरऑल सेंटिमेंट आज मार्केटमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. उरलेला गॅप होता तो आपला फिल होताना दिसलेला आहे. ठीक आहे. त्यामध्ये कुठली शंका नाही. आपण जो डिस्कस केलेला होता काल, हा गॅप फिल होऊ शकतो आणि येणाऱ्या सेशनमध्ये हा गॅप पण फिलिंगची अपॉर्च्युनिटी आपल्याला आता बघायला मिळू शकते, जेणेकरून आपण ते पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत. येणारं सेशन उद्या म्हणजे येणारं मंडेचं सेशन किंवा मंगळवारचं सेशनमध्ये कुठं ना कुठेतरी हा गॅप फिल होताना आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. पण त्यामध्ये कंडिशन पण अशी आहे की मार्केटमध्ये एक इथे आता ट्रॅप बनू शकतो. ठीक आहे. एक ट्रॅप कॅन्डल इथे बनू शकते, जी तुमची अशी एक इथं रिजेक्शन कॅन्डल असेल, जी तुमची सपोर्ट म्हणून दिसेल, की जो आपला ओपनिंग जी लेवल होती आपली, ठीक आहे, बजेटच्या दिवशीची जी ओपनिंग होती तिथं मार्केट कुठे ना कुठेतरी होल्ड करताना दिसेल आणि मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक आपल्याला पॉसिबल आहे. कारण मोस्ट ऑफ लोकांना वाटत असेल, मोस्ट ऑफ जे रिटेल आहे त्यांना वाटत असेल की ही कॅन्डल बघून ते सर्वजण सेलिंगकडे आता आपल्याला गेलेले दिसत असतील. ठीक आहे. कारण हा गॅप फिल होऊन जाईल. बऱ्याच लोकांनी पुट बाय केलेला असेल, हरकत नाही. पुट बाय केलेला असेल कारण ऑलरेडी आपण आपल्या अनालिसिसमध्ये आपण आज गॅप डाऊनचंच अनालिसिस करणार आहे, गॅप अपचं अनालिसिस करणार नाहीये. कारण आपल्या ॲव्हरेज प्राइस पासून मार्केट क्लोजिंग मार्केटची खाली मिळालेली आहे. म्हणजे आपण येणारं जे मंडेचं सेशन असेल ते आपण गॅप डाऊनसाठी जाणार आहोत. ठीक आहे. इथं मी तुम्हाला पहिलेच त्याचं एक गोष्ट सांगून दिली की गॅप डाऊन आहे चान्सेस. तर जर तुम्ही बघितलं तर आपली वन डेची कॅन्डल आहे, 1 वीकची कॅन्डल ही आपली 25,700. ठीक आहे. 25,700च्या खाली क्लोज झालेली म्हणजे हा निगेटिव्ह ट्रेंड आपल्याला म्हणता येईल की निगेटिव्ह ट्रेंड हा असू शकतो. ठीक आहे. आता मार्केटमध्ये जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन येते जी खालून मार्केटला सपोर्ट करत होती आणि कुठं ना कुठेतरी मार्केटने तिथं आपल्याला ट्रॅप केलेलं होतं. ठीक आहे. ती ट्रेंड लाईन जर ड्रॉ केली तर ती ट्रेंड लाईन अशी आहे, जर तुम्ही इथून अशी ड्रॉ केली, ठीक आहे, हा सपोर्ट जर ड्रॉ केला तर इथून वन डेच्या कॅन्डलवर तुम्हाला असा इथं ट्रॅपिंग सिनॅरिओ दिसेल. ठीक आहे. ट्रॅपिंग म्हणजे काय तर मग ते तुम्हाला कळवतो, सांगतो. ट्रॅप म्हणजे कसं, मार्केटने इथून एक रिजेक्शन घेतलं, इथून एक रिजेक्शन घेतलं, कंटिन्युअसली मार्केट वन डेच्या टाइम फ्रेमवर रिजेक्शन घेत अप साईडला जाते, राईट. त्यानंतर मार्केटमध्ये अशी एक कॅन्डल तयार होते ज्यामध्ये मोस्ट ऑफ लोकांना वाटतं की ट्रेंड लाईन ब्रेकडाऊन झालेली आहे आणि तिथून कुठून तरी आता आपल्याला एक शार्प रिव्हर्सल येऊ शकतो, जो आपला 24,400 ची ही लेवल आपल्याला बघायला मिळू शकते. ठीक आहे. 24,400 ची लेवल आपल्याला बघायला मिळू शकते असं मोस्ट ऑफ लोकांना वाटत असेल. त्यामुळे कदाचित ही ट्रॅपिंग कॅन्डल इथं बनलेली होती. आता आपण त्याच ठिकाणी येऊन, ठीक आहे, त्याच ठिकाणी येऊन असा एक बाउन्स बॅक घेऊ शकतो. म्हणजे हा तुमचा एक डब्ल्यू पॅटर्न फॉर्मेशन होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे इथं पण एक ट्रॅप सिनेरिओ बनवू शकतो. याचा सपोर्ट किंवा याचा सपोर्ट घेऊन मार्केट किंवा ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडला पॉसिबल आहे. उरलेला फक्त आपल्याकडे आता एक गॅप आहे जो पेंडिंग आहे, जो मेजर गॅप राहणार आहे, तो आपल्याला फील होताना कुठे ना कुठेतरी दिसणार आहे. पण मंडेच्या सेशनमध्ये मला तरी वाटत नाही की मंडेच्या सेशनमध्ये आपल्याला तो गॅप फील होताना दिसेल. कदाचित होऊन पण जाईल. ठीक आहे. त्याच्यात आपण त्या गोष्टीवर डिस्कस नाही करू शकत, होणार नाही होणार. पण मला असं वाटतं की इथं ट्रॅप कॅन्डल तयार होऊन जाईल. कारण ऑलरेडी बघा सायकोलॉजी कशी सर्वांची की 25,700 ची एकदम मेजर सपोर्ट होता जो मार्केटने ब्रेक केला डाऊन साईडला. ठीक आहे. ऑलरेडी 25,500 राऊंड फिगर जी सायकोलॉजिकल नंबर आहे तिला ब्रेक करून मार्केटने खालच्या साईडला क्लोज दिलेला आहे. ठीक आहे. आता मला असं वाटतंय की यांना पण मार्केट यांच्या पण फेवरमध्ये, ठीक आहे, क्लोजिंग मध्ये पण गेलेलं आहे. तर मग कदाचित इथे पुट बायर्स
इथे आपल्याला कुठे ना कुठेतरी दिसू शकतात. त्यामुळे कदाचित मार्केट इथून अपसाईडला जाऊ शकतं. कारण ओव्हरऑल जो डेटा जर बघितला ना, तर आज आपण डेटावर पण डिस्कस करणार आहोत. डेटा जर बघितला ना, तर क्लायंट जे आहेत ना, ते तुमचे एक बुलिश साईडला त्यांनी ट्रेड नेला आहे. म्हणजे कदाचित पुट बाईंगकडे त्यांनी त्यांचा जो जे पैसे आहेत किंवा जे ट्रेड आहेत ते पुट बाईंग साईडला नेलेले असावेत असं मला एकंदरीत वाटत आहे. ठीक आहे. तर ही तुमची 1 वीकची कॅन्डल, 1 डेच्या कॅन्डलवर जर बघितलं तर सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कुठे ना कुठेतरी मार्केट जर आलं तर इथून मार्केट एक सस्टेनेबल अपसाईड जाण्यासाठी पॉसिबल चान्सेस आपल्याला बघता येणार आहेत. तर 1 डेच्या टाइम फ्रेमवर आलो. 1 डेच्या टाइम फ्रेमवर बघा, ही म्हटलं मी तुम्हाला ट्रॅप कॅन्डल, तर ट्रॅप कॅन्डल अशी बनलेली होती. 2 तारखेचं अनालिसिस तुम्हाला माहिती असेल. प्रिव्हियस डेला आपण म्हणतो 2 फेब्रुवारीला मार्केट अपसाईड जाईल आणि गेलं मार्केट. ठीक आहे. 1000-1200 पॉईंटची आपण रॅली म्हटलो होतो आणि ती मार्केटने डॉट 1200 ने म्हणता येणार, पण 500 आणि ही साधारण 1200 अपसाईड, तर साधारण 1700-1800 पॉईंटची रॅली मार्केटने देऊन दिलेली आहे. ती जर तुम्ही चेक केली तर तुम्हाला ती गोष्ट इथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. 1600 पॉईंटची रॅली देऊन दिलेली. आता येणारं सेशन कसं असेल आपण त्या गोष्टीवर डिस्कस करून घेऊ. सर्वात महत्त्वाची गोष्ट, सेशन जे आहे ते एकदम इम्पॉर्टंट राहणार आहे मित्रांनो. जर आवडलं तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून येणारे सेशन्स आपण कुठल्या पद्धतीने किंवा कसे जातील आपल्याला आपण ते डिस्कस करतो. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपण 1 अवरच्या टाइम फ्रेमवर न जाता आपण 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर जाणार आणि 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवर आपण कुठला सिनॅरिओ बनतोय आपण त्या गोष्टी चेक करणार. आता जर इन केस मार्केटमध्ये, ठीक आहे, 1 अवरच्या टाइम फ्रेमवर जाऊ, जेणेकरून आपल्याला प्रिव्हियस चार्ट आपल्याला दिसेल. आपल्याला आता जो आपला, हे बघा एक मिनिट, जो आपला 12 तारखेचा चार्ट आहे त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आजच्या सेशनची जी रॅली होती, जी डाऊन साईडची फर्स्ट रॅली होती, ती कशी हे केली, मार्क केली, ते तुम्हाला एकदा मी दाखवून देतो. म्हणजे जेणेकरून तुम्हाला मंडेच्या सेशनमध्ये त्या गोष्टी पॉसिबल आहेत. हे बघा, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. मार्केटमध्ये 2 पॉसिबिलिटी होत्या आज. ठीक आहे. मार्केट गॅप डाऊन ओपन होतंय, हरकत नाही. मार्केटकडे एसएल आहेत. ठीक आहे. कारण ऑलरेडी जर मार्केट गॅप डाऊन होतंय तर हे लोक इथं पॅनिकमध्ये निघालेच असतील, त्यामध्ये शंका नाही, कोणाला शंका नसावी. ठीक आहे. आता मार्केट यांचे एसएल आहेत, हे जे एसएल आहेत, यांना टार्गेट करण्यासाठी मार्केट मार्केट डायरेक्ट डाऊन साईडला येऊ शकत नाही. ठीक आहे. कारण मध्ये कुठं आपल्याला एसएल पेंडिंग दिसत नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे मार्केटने एसएल क्रिएट केले, सायकोलॉजी तयार केली की इथून अपसाईड जाऊ शकतं आणि त्यानंतर मार्केटने एक डाऊन साईड आपल्याला रॅली दिलेली आहे. तर डाऊन साईड रॅली कॅप्चर कशी करायची ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट हाफमध्ये आपण किंवा 15-20 मिनिटं जे होते ते आपण ट्रेड करत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्यामध्ये 2 कंडिशन घ्यायच्या. जर प्रिव्हियस डेचा क्लोज असेल, सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्ष द्या मित्रांनो, प्रिव्हियस डेचा क्लोज असेल तिथून फिब लेवल ड्रॉ करा. ठीक आहे. आणि आजच्या ओपनिंगचा लो हे मार्क करा. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 झोन येतात. हे बघा, 0.5 0.6 ची एक झोन असतो, जो आपण ठरवतो की कदाचित मार्केट इथून एक बाउन्स बॅक घेईल. ठीक आहे. म्हणजे इथे एसएल तयार करेल आणि मार्केट इथं ना कुठं या ठिकाणी कुठेतरी एक विकनेस दाखवेल आणि एक शार्प फॉल आपल्याला बघायला मिळू शकतो. ही तुमची फर्स्ट कंडिशन असते गॅप डाऊनची. लक्षात ठेवा, गॅप अपची पण सेम आहे. ठीक आहे. गॅप अपची पण आहे, गॅप डाऊनची पण सेम कंडिशन आहे. लक्ष देऊ नका मी काय म्हणतोय. प्रिव्हियस डेचा क्लोज उचलायचा, तिथे फिब लावायचा आणि 5 मिनिटाची कॅन्डलचा लो. ठीक आहे. मी तर 15 मिनिटाचा लावलाय, पण 5 मिनिटं कॅन्डलचा लो तो जर मार्क केला तर आपल्याला फिब लेवल येते. फिब लेवलची सेटिंग फक्त 2च रेशो ठेवा, हे गोल्डन झोन, गोल्डन पॉकेट हे 2च ठेवा. मार्केट जर इथे येत असेल तर इथून कुठून तरी आपल्याला एक निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. आणि सेकंड असतं आपलं, हे बघा, सेकंड असतं आपलं की आपण काय करतो, जी फर्स्ट 5 मिनिट कॅन्डल असते त्याचा हाय त्याचा लो आपण तो मार्क करत असतो. तुम्हाला इथं गोष्ट आता क्लिअर होऊन गेली असेल मला म्हणायचं काय. ठीक आहे. आपण आता तात्पुरता हा उडवून देऊ. ठीक आहे. तुम्हाला म्हणायचं काय, मला म्हणायचं काय, तुम्हाला एक गोष्ट कळेल. ठीक आहे. मार्केटने 5 मिनिट कॅन्डल बनवली. ठीक आहे. मार्केटमध्ये 5 मिनिट कॅन्डल मार्क करून घ्या, तुम्हाला 2 गोष्टी मिळाल्या इथं आता. ठीक आहे. मार्केट ऑलरेडी इथं तुम्हाला एक सेल ऑफ दाखवलेला होता मार्केटने, राईट. मग मार्केटने हा सेल ऑफ दाखवला, पण मार्केट अपसाईडला रॅली करून गेलं. ठीक आहे. म्हणजे इंट्राडे लो. ठीक आहे. फर्स्ट 5 मिनिट लो मार्केटने ब्रेक केला, सर्वांना वाटलं एंट्री करू, इथं मार्केटने त्यांचे एसएल खाल्ले, राईट. मार्केटने परत ह्या बाहेरचा काढण्यासाठी परत मार्केट खाली आलं. आता सायकोलॉजी सांगतो, मार्केटमध्ये एक बाईंग आली. ठीक आहे. जी डब्ल्यू म्हणून आपल्याला मार्केट बाईंग दाखवत होतं. ठीक आहे. एक डब्ल्यू म्हणून बाईंग दाखवत होतं, त्याची नेकलाईन सुद्धा मार्केटने ब्रेक केली, डे हायच्या आसपास गेलं आणि तिथून मार्केटने रिजेक्शन घेतलं. ठीक आहे. मग इथं एक नाही 2 कन्फर्मेशन आपल्याला बघायला मिळाले. फर्स्ट कन्फर्मेशन होतं तुमचं फिब लेवल आणि सेकंड कन्फर्मेशन होतं तुमचं डब्ल्यू पॅटर्न फेल होणारच होतं. त्याच्या मागचं कारण पण सांगतो आता तुम्हाला. बाईंग बघा, बाईंग कशी येते तुम्हाला इथं कळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला वाटत असेल ही बाईंग चांगली आहे, पण ही बाईंग चांगली नाही मित्रांनो. ही बाईंग आपल्याला अट्रॅक्ट करण्यासारखी असते. कारण बुकमध्ये म्हटलेलं आहे की डब्ल्यू बनला, नेकलाईन ब्रेक झाली की तिथं परफेक्टली सेटअप बनतो आणि मार्केट अपसाईडला जातं. ठीक आहे. सेकंड सिनॅरिओ हा होता. 2 सिनॅरिओ तुम्हाला समजले असतील. फर्स्ट होता तुमचा फिब लेवलची लेवल, सेकंड सिनॅरिओ होता तुमचा डब्ल्यू पॅटर्न फेल आणि थर्ड सिनॅरिओ आहे तो तुम्हाला आता मी दाखवतो. तो काय होता ते तुम्हाला मी इथे दाखवतो. चला हा झोन राहू देतो, फक्त मी फिब लेवल काढतो. ठीक आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, हॉरिझॉन्टल लाईन घ्या, तिथे सेटिंग मध्ये जा, कोऑर्डिनेट्स मध्ये जा, इथं टाईप करा 25,600.
एकदम ओके. 25,600 ची लेवल. तिसरं कन्फर्मेशन जे सेलिंग साईडला होतं ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट कन्फर्मेशन फिब, सेकंड कन्फर्मेशन डब्ल्यू फेल, थर्ड कन्फर्मेशन 25,000 राऊंड लेवलला ब्रेकआउट. ठीक आहे, या दोघी कंडिशन सोडून द्या. आता ही कंडिशन बघा मी काय म्हणतोय. जेव्हा मार्केट ट्रॅव्हल करून येतंय, सायकोलॉजिकल नंबरला ब्रेकआउट करतंय, मार्केट तिथून सेल ऑफ घेतं. लक्षात आली गोष्ट काय म्हणायची मला? लक्षात आली? परत एकदा सांगतो. मार्केट कंटिन्युअसली, इथं एक्झाम्पल दाखवतो. मार्केट कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतं, सायकोलॉजिकल नंबरकडे होल्ड न करता मार्केट डायरेक्ट ब्रेक करतंय, तो असतो आपला विकनेस साईन. ठीक आहे, एवढी गोष्ट कळाली? ही गोष्ट समजली असेल लाईक करा, कमेंट करा काय समजलं. आता नेक्स्ट आपलं जे इम्पॉर्टंट आहे ते मग सांगतो मी तुम्हाला. जर तुम्ही ह्या गोष्टीला 5 मिनिटवर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्ही 3 मिनिटवर जर बघितलं तर 3 मिनिटवर तुम्हाला एक सेटअप इथं दिसतो, जो असतो तुमचा इन्व्हर्टेड हॅमर. एक मिनिट, जो असतो तुमचा इन्व्हर्टेड हॅमर चेक करा एकदा. हे बघा, तरी पण इन्व्हर्टेड हॅमरला तरी पण मार्केटने केलेला आहे ट्रॅप. ठीक आहे, कसा ट्रॅप? इथे एंटर झाले, एसएल खाऊन घेतला. ठीक आहे, तरी पण सांगतो तुम्हाला, स्टील एसएल कुठं होता मी तुम्हाला ते पण सांगतो, आणि कसा ट्रेड झाला पण ते पण तुम्हाला सांगतो. हे बघा, हा होता एसएल, 25 पॉईंटचा एसएल होता आणि टार्गेट होतं 25,500. ठीक आहे, टार्गेट मोठं होतं. ठीक आहे, टार्गेट साधारण आय थिंक इथे किती पॉईंट होते, 70च्या आसपास पॉईंट घेणार होतो मी. हा हे बघा, डेल होता पॉईंट होता, पण स्टील आपण तिथे काही ट्रेड एवढा घेतला नाही, आणि आपला हा जो झोन होता, या स्विंग होता, इथपर्यंत आपण ट्रेड पंच केलेला होता. ठीक आहे, हरकत नाही. तर आता येणारं सेशन कसं राहणार आहे ते आपण डिस्कस करून घेऊ. बघा, मी हे सेशन डिस्कस का केलं त्याच्या मागचं कारण हे की तुम्हाला त्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, आता सो पॉसिबल चान्सेस आहेत, आपण ते डिस्कस करून घेऊ. 1 अवरच्या टाइम फ्रेमवर आलो. 1 अवरच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला मी ऑलरेडी म्हटलेलं आहे की ऑलरेडी आपल्याला एक गोष्ट आहे जी आपण गॅप डाऊन कडे जाणार आहोत. ठीक आहे, गॅप डाऊन कडे आपण ओपनिंग आहे. बरं, गॅप डाऊन परत एकदा मी कालच्या सेशन सारखं सांगतो, गॅप डाऊन आपण डिस्कस करतोय म्हणजे ते एकतर 10 पॉईंटचं पण असू शकतं किंवा 100 पॉईंटचं पण असू शकतं. ठीक आहे, या पद्धतीत आपण डिस्कस करत असतो. बरं, तर 1 अवरच्या टाइम फ्रेमवर जर बघितलं तर 1 अवरच्या टाइम फ्रेमवर इथं मी मार्क करून ठेवलेल्या गोष्टी त्या तुम्हाला इथं कळत असतील, दिसत असतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता आपल्याला बुलिश साईडला कधी ट्रेड करायचा आहे? ठीक आहे, तर 25,750. ठीक आहे, हा जो झोन आहे तो आपल्याला आता बुलिश साईडसाठी आपल्याला फक्त प्लॅन करायचा आहे. आता आपण रेंज बाउंड टू सेलिंग किंवा प्रेशराइज सेलिंग आपण हे म्हणू शकतो, किंवा रेंज बाउंड टू बिअरिश आपण असं इथं कन्क्लुजन काढत आहोत. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं तर 25,460च्या खाली जर मार्केट ओपन होत असेल, ठीक आहे, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, मार्केटला जाऊ द्या. जिकडे जायचं असेल ना तिकडे जाऊ द्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो, मार्केटला जिकडे जायचं तिकडे जाऊ द्या. ठीक आहे, कारण हा जो झोन आहे आता, हा आहे ट्रॅपिंग झोन आपल्याला बघायला मिळू शकतो. जर इन केस मार्केटमध्ये 25,460च्या खाली 100 पॉईंट गॅप डाऊन ओपन होत असेल तर मार्केटमध्ये कुठलाही ट्रेड करू नका. मार्केटला गॅप फिल करू द्या. कुठला? मायनर होल्ड एरियापर्यंत. ठीक आहे, जर इन केस ही लेवल ब्रेक करत असेल तर ऑपॉर्च्युनिटी फाइंड करा. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे एक बिअरिश ट्रेड, बिअरिश सेटअप, बिअरिश कॅन्डल बघून आपण एक प्लॅन करू शकतो. 25,125 25,125ला मार्केट येताच बरोबर एक बाउन्स बॅक घेणार आहे, ते तुम्ही लक्षात घेता किंवा ते तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ ही कॅन्डल 25,500ला ही कॅन्डल टच होताच मार्केट एकदम अप साईडला गेलेलं आहे. ठीक आहे, बाउन्स बॅक मिळालेला आहे, तर हा बाउन्स बॅक एरिया आपल्याला हा राहणार आहे. खालच्या लेवल्स मी डिस्कस करत नाहीये का, कारण मला वाटत नाही की एवढा मोठा पॅनिकनेस येऊ शकतो. ठीक आहे, हा पॅनिकनेस येऊ शकतो, पण याच्या खाली मंडेच्या सेशनमध्ये पॅनिकनेस येऊ शकत नाही. ओव्हरऑल ग्लोबलवर डिपेंड आहे, ग्लोबलवर काय गोष्टी होतात त्यावर डिपेंड आहे की मार्केट सेटल कसं होतं. ठीक आहे, तर हे आपलं ज्या गोष्टी आहेत ते ॲव्हरेज लाईन सोडून द्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर मी तुम्हाला गोष्ट सांगून देतो. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर इन केस जर मार्केटने 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आलो, जर मार्केटने जर मार्केट ओपन झालं डाऊन साईडला, हरकत नाही, वर येऊ द्या. ठीक आहे, रिजेक्शन इथे घेऊ द्या, इथून एक सेल ऑफ बघा, किंवा मार्केट कंटिन्युअसली अपसाईड जाईल, अपसाईड जाईल, अपसाईड जाईल, अपसाईड जाईल. जेव्हा मार्केट 25,600 किंवा ही कुठली लेवल आपण एकदा बघून घेऊ. 25,600 किंवा 650 इथे कुठंतरी आपल्याला, आपला इथे एक रेजिस्टन्स झोन होता, कुठला होता तो नेमकं मला आता आठवत नाही. ठीक आहे, कुठलाच कुठला तरी तो, नाही आय थिंक वरचा आहे, बरोबर 80, 680च्या आसपास. ठीक आहे, तर इथं कुठेतरी मार्केट जर तुम्हाला येत असेल तर इथून तुम्हाला एक सेल ऑफ, चांगल्या पद्धतीचा सेल ऑफ येऊ शकतो, आणि हा सेल ऑफ असेल पॅनिक सेल ऑफ. ठीक आहे, गुड गुड बिअरिश साईडचा ट्रेड असेल 25,650 किंवा 25,600 पासून एक आपल्याला ट्रेड मिळू शकतो, जो डाऊन साईडला आपल्याला नेऊन ठेवणार आहे. कदाचित डायरेक्ट डाऊनफॉल, गॅप डाऊन ओपन होईल 300, 350च्या आसपास, 350च्या आसपास, तिथून एक आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो.
आणि किंवा तिथून एक आपल्याला सेल ऑफ बघायला मिळू शकतो. मित्रांनो, मी इंटरेस्टेड खूप होतो हा गॅप फिलिंगच्या ट्रेडमध्ये, पण आता मी इंटरेस्टेड नाहीये, कारण ऑलरेडी मार्केट जर गॅप डाऊन ओपन होईल, चांगल्या पद्धतीचं गॅप डाऊन ओपन होईल, तर आय एम नॉट इंटरेस्टेड. बट इफ इफच्या कंडिशनमध्ये मार्केट जर थोडंफारच गॅप डाऊन ओपन झालं, जास्त काही फ्लॅट जवळच ओपन झालं, म्हणजे या क्लोजिंग जवळ ओपन झालं, तर आपण एक डिस्कस करणार आहोत किंवा आपण एक ट्रेड बघणार आहोत. 15 मिनिटाचा झोन मार्क करा, तिथून एक आपल्याला रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतो. तो पण कधी? ट्रॅपिंग सिनॅरिओमध्ये. जसं आज एक बाईंग येईल बघा, तुम्हाला सिनॅरिओ दाखवून देतो. जर ही 5 मिनिटाची कॅन्डल आली, ठीक आहे, हिचा लो ब्रेक करेल, इथून अपसाईडला जाईल, ठीक आहे, यांना टार्गेट करेल, कदाचित गॅप पण फिल करून देईल, ठीक आहे. मग इथून एक सेल ऑफ आपल्याला बघायला मिळू शकतो, ठीक आहे. इथून एक सेल ऑफ बघायला मिळेल, तो 12च्या आसपास, 12 12:30च्या आसपास हा सेल ऑफ बघायला मिळाला. इथं एक इन्व्हर्टेड हॅमर तयार झाली किंवा निगेटिव्ह प्राइस ऍक्शन तयार झाला आज सारखं, तर तुम्ही एक प्लॅन करा डाऊन साईडला ह्या ठिकाणाहून, ठीक आहे. तर फर्स्ट कॅन्डलला ट्रेड करू नका, 5 मिनिटं 15 मिनिटाच्या कॅन्डलला ट्रेड करू नका. ब्रेकडाऊन झाला तर, ब्रेकडाऊन झाला ना, फॉलो थ्रू भेटत असेल, बिंदास ट्रेडमध्ये जा. फॉलो थ्रू भेटत असेल तर बिंदास ट्रेडमध्ये जा, पण फॉलो थ्रू नसेल तर एक आपल्याला आजच्या सारखं प्राइस ऍक्शन बघायला मिळणार आहे. व्हिडिओ जसा लॉंग होतोय, ठीक आहे. तर आपण नेक्स्ट आपल्या गोष्टींवर डिस्कस करून घेऊ. गोल्डची लेवल जिथून बाउन्स बॅक एक्सपेक्टेड होता, तिथून बाउन्स बॅक भेटलेला आहे. कुठपर्यंत गेला, कुठं होल्ड करतोय, कुठं थांबतोय, त्या गोष्टी तुम्हाला इथं चार्टवर दिसून जातील, ठीक आहे. आपण त्या गोष्टी काही डिस्कस करणार नाहीत. तर जर ओवाय आपण इथं पण बघणार आहे धनच्या चार्टवर, ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, ओवाय सगळ्यात जास्त बिल्ड कुठं होतं ते तुम्हाला इथं दिसेल, की सगळ्यात जास्त ओवाय बिल्ड होते 25,000 वर. आता ओवाय बिल्ड होताना दिसतोय आपल्याला, ठीक आहे. आणि एक तुम्हाला बघायला मिळतोय 25,320. तुम्हाला म्हटलं मी की ओपनिंग जर होईल तर 25,300 350च्या आसपास होईल आणि तिथून एक बाउन्स बॅक बघायला मिळेल. तिथून आपल्याला एक सेल ऑफ, आपल्याला परत एक सेल ऑफ बघायला मिळू शकतो, ठीक आहे. याच्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नको पाहिजे आणि सगळ्यात सिंपल भाषेत सांगितलेलं आहे. तर एकदा रिफ्रेश करून घेऊ. रिफ्रेश करताना गिफ्ट निफ्टी काय म्हणते, 23 पॉईंट आपल्याला अपसाईड दाखवते, ठीक आहे. इन्फ्लेशन डेटा आलेला आय थिंक, तर त्याच्यामुळे कदाचित असू शकतं, हरकत नाही. आपल्याला त्याचे घेणं नाही. आपण डिस्कस केलेलं आहे की आपल्याला आपला गॅप डाऊन पॉसिबल चान्सेस आहेत, ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं 25,000 वर एक वाय आपल्याला जनरेट होताना दिसतोय 25,500 वर, ठीक आहे. जो आपल्याला एक रेजिस्टन्स, स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून आपल्याला बघायला मिळेल, ऍक्ट होईल. आणि तुम्हाला या ठिकाणी कुठलाही प्रकारचा ओआय आपल्याला चांगला दिसत नाही, फक्त आपल्याला दिसतोय 25,300, जसं आपण तिकडे डिस्कस केलं, ठीक आहे. तर मॅक्स जास्तीत जास्त ओआय आपल्याला बघायला मिळतोय 25,000 वर, जो आता इन्क्रीज होत चाललाय 42,000च्या आसपास. तिथं चेंज इन ओआय आहे. इकडे कुठं तुम्हाला एवढा ओआय दिसणार नाही. सपोर्ट साईडला सपोर्ट एरियाला एवढा ओआय जनरेट होताना दिसत नाहीये, जो तुम्हाला बाईंग साईडला दिसतोय, सॉरी रेजिस्टन्स साईडला दिसतोय, ठीक आहे. investing.com वर आलो. investing.com वर काय म्हणतंय आपण एकदा चेक करून घेऊ. मी पण काय पाहिलेलं नाही अजून, ठीक आहे. नॅसडॅक वगैरे सगळं आपल्याला एक बुलिश साईन दाखवतोय, ठीक आहे. एक बुलिश ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो. लेट्स सी काय होतं काय नाही, बघू. इकडे काय आहे का, ठीक आहे. एक बीप आपण मी काढलेला नाही, हे पण काही महत्वाचं नाहीये, ठीक आहे. इकडे आलो. आपलं मार्केट मंथनचं लॉग इन करून घेतलं. डेटा येऊन लागलेला आहे. डेटा मी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो, म्हणजे आजचं सेशन चांगल्या पद्धतीने कव्हर होऊन जाईल. बघा, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, पुट बाईंग, ठीक आहे. पुट बाईंग खूप जास्त झालेली असेल, मी सांगतो तुम्हाला 100% गॅप डाऊन ओपन होईल आणि शार्प रिव्हर्सल अपसाईडला चालला जाईल, कारण वरती एसएल असतील, मार्केट एसएल काढून टाकेल, कदाचित असं पॉसिबिलिटी होऊ शकते, ठीक आहे. स्ट्रॉंग निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, ठीक आहे. निगेटिव्ह आता ठीक आहे, हे निफ्टीमध्ये आहे थोडे माइल्ड बुलिश, पण निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, प्रो पण निगेटिव्ह, प्रो पण निगेटिव्ह. प्रोने आज 4% आसपास काहीतरी खरेदी केलेली, आपण ते चेक करू, ठीक आहे. प्रोची पोझिशन प्लस एफआयची पोझिशन निगेटिव्ह साईडला आपल्याला दाखवते आणि क्लायंट पोझिशन आहे बुलिश साईडला, म्हणजे गॅप डाऊन पॉसिबल आहे. गॅप डाऊन पॉसिबल जरी झालं, तिथून एक शार्प बाईंग आपल्याला बघायला मिळू शकते. 300 ची लेवल लक्षात ठेवा, ठीक आहे. इथून एक आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळू शकतो. इकडे आलो. इकडे आपल्याला काय दिसतंय, काय आहे, काहीच नाही, ठीक आहे. आपल्याला हे ट्रेड आहे तिकडे, चला ठीक आहे, हरकत नाही. इकडे आलो. इकडे पण आपण हा डेटा डिस्कस केलेला आहे. चलो, तर डेटा बघायचा होता. डेटा मी तुम्हाला सांगतो नेमकं डेटा कसा आहे, ठीक आहे. आता बघा, लॉंग पोझिशन आहे आणि इथे एक शॉर्ट पोझिशन आहे, ठीक आहे. लॉंग पोझिशन, शॉर्ट पोझिशन आपल्याला दिसते. लॉंग पोझिशन जी होती ती 21 वर होती 10 तारखेला. शॉर्ट पोझिशन जी होती ती 78 वर होती. आता इथून कसं बिल्ड होतोय बघा, ठीक आहे. इथून तुम्हाला काय सिनेरिओ वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा, तसं मी इथं डिस्कस करतो. 10ला मार्केट शॉर्ट जास्त होते, 11ला कमी झाले, 12ला जास्त कमी झाले आणि आजच्या सेशनमध्ये शॉर्ट पोझिशन 50च्या आसपास येऊन लागली, 56-55च्या आसपास येऊन गेलेली. म्हणजे ओव्हरऑल 50-50 एफआयआय आपल्याला आता थोडेफार रिकवर होताना दिसत आहेत, जरी आज एफआयआयने सेलिंग केलेली असली तरी. कारण प्रोचा डेटा जर बघितला तर प्रो आता त्यांची लेवल इन्क्रीज करत चाललेलं आहे, ठीक आहे. प्रोचा डेटा पण दाखवून देतो तुम्हाला, 1 मिनिट. तर हा तुमचा प्रोचा डेटा आहे, आजचा आहे, ठीक आहे. आज प्रोने बघा, प्रो आज 43 वर चालला गेलेलं आहे, जे 38 वर होतं ते आता 43 वर चालला गेलेलं आहे, ठीक आहे. आणि एफआयआयने थोडा शॉर्ट केलेला आहे, 2.64% त्यांनी सेलिंग केलेली, हरकत नाही, पण ते पण अजून स्टील 19च्या आसपास आहेत. इथून यांच्यामध्ये जर थोडीफार बाईंग आली तर आपण अजून बुलिश साईड जाऊ शकतो. यांनी जर जर यांनी अजून मंडेच्या सेशनमध्ये जर खरीदारी केली, अजून जर घेतली, पण 43 ची जर समजा साधारण इथून 5% जर बाईंग केली अजून, तर हा साधारण 48च्या आसपास चालला जाईल, 48-49 आसपास. आणि आपल्याला ते ट्रॅप जो म्हटलं तुम्हाला मी, की तिथे एक ट्रॅप होऊ शकतो, तो ट्रॅप आपल्याला बघायला मिळू शकतो. तिथून एक बाउन्स बॅक आपल्याला अपसाईडला जाताना बघायला मिळू शकतो, ठीक आहे. हरकत नाही मित्रांनो, हे आपलं निफ्टीचं अनालिसिस, सिंपल अनालिसिस, एकदम
छोटं अनालिसिस होतं, छोटं नाही म्हणता ना, भरपूर मोठं अनालिसिस आहे. पण आपल्याला ज्या गोष्टी डिस्कस करायच्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. शेवटचं एक जाताना सांगतो, की आपल्याला एक ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनला आपल्याला रेजिस्टन्स पण आपल्याला तो फेस करता येऊ शकतो ट्रेंड लाईनचा. ठीक आहे. इथं जर तुम्ही असा ड्रॉ केला तर ही एक ट्रेंड लाईन येते. कदाचित इथं एक बाउन्स बॅक भेटेल आणि इथून एक आपल्याला सेल ऑफ बघायला मिळू शकतो. ट्रेंड लाईन पण ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. तर हे आपलं निफ्टीचं अनालिसिस जे आपलं झालेलं आहे. त्यामध्ये आपण न्यूजचे डिस्कशन, डेटा वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. हरकत नाही. मायनर होल्ड एरिया जो आहे तिथं मार्केट जरी थोडंफार जर इनकेस 300 ची लेवल जर ब्रेक केली ना मार्केटने, ठीक आहे, 25,300 ची लेवल जर ब्रेक केली तर मार्केट एक सेल ऑफ देऊ शकतं. मायनर होल्ड एरिया आहे. कदाचित तिथं थोडंफार कन्सॉलिडेट होऊन मार्केट अप डाऊन साईडला चान्सेस आहेत, पॉसिबल आहे. ठीक आहे. जर 300 ची लेवलवरून एक बाउन्स बॅक भेटला तर आपण ह्या रिट्रेसमेंटचा वेट करणार. ठीक आहे. हा स्विंगचा वेट करणार. स्विंग तयार झाला वरती प्राइस ऍक्शन बघून आपण डाऊन साईडला प्लॅन करणार. ठीक आहे. म्हणजे उद्याचे बायस जे आहेत ते बिअरिश आहेत आणि ते थोडे आपले रेंज बाउंड आपण बायस बघणार आहोत. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. तर हरकत नाही. काही डाऊट असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कमेंटमध्ये मेन्शन करा, मी नक्की सॉल्व्ह करतो. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब देखील करा. चलो, थँक्यू सो मच. आणि ॲडव्हान्समध्ये महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांना ट्रेडिंग, करिअर सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने त्यांच्या जाओ, हे माझ्या शुभेच्छा आहे त्यांना सर्वांना. आणि चांगल्या पद्धतीने कॅपिटल ग्रो करा, चांगल्या पद्धतीने माइंडसेट सायकॉलॉजी ग्रो करा आणि ट्रेडिंगमध्ये चांगल्या पद्धतीने काम करा. ठीक आहे. थँक्यू.